नमस्कार मंडळी. आज ना आपण मस्त दह्यातली मसाला भेंडी बघणार आहोत. चला तर मग दाखवते तुम्हाला रेसिपी. व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. चला बघूया रेसिपी. बघा इथं मी कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी तर आपण भेंडी परतून घेऊया, कारण भेंडी चिकट होणार नाही. बघा छान मस्त अशी भेंडी परतून घ्यायची तेलामध्ये. भेंडी परतल्याने काय होईल ना, जे चिकट तार तुटतात ना, ते तार तुटणार नाही. भेंडी मस्त छान सुटसुटीत होईल. बघू शकता तुम्ही. इथे मी सतत ढवळत राहते भेंडीला. छान अशी भेंडी परतून घेऊया. झाकण ठेवून थोडा वेळ तेलावर होऊ देऊया भेंडी. तर भेंडी शिजते तोपर्यंत आपण काय करूया ना, इथं बघा 2 टोमॅटो आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे मी. कांदा आणि टोमॅटो छान बारीक कापून घेऊया. सतत तीस त्याच प्रकारची भेंडी खाऊन कंटाळला असाल तर खरंच अशा प्रकारची भेंडी करून बघा. नक्कीच सगळ्या आवडीने खातील. बघा भेंडी पण छान मस्त झालेली आहे आपली. आता भेंडी काय करूया ना, एका ताटामध्ये काढून घेऊया. भेंडी काढून घेतलेली आहे 1 ताटामध्ये. आता त्याच कढईमध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि बेसन पीठ भाजून घेऊया. कारण याच्यातनं आपल्याला बेसन पीठ पण लागणार आहे. छान बेसन पीठ छान परतून घेऊया. परतून झालेल्यावर वास येतो छान मस्त. मग आपल्याला कळते की बेसन भाजून झालेलं आहे. बघा, तर त्याच भेंडीवर मी बेसन काढून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसेस करूया. आता आपल्याला भाजीला लागेल तेवढं तेल टाकून घेऊया. इथं मी 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि जिरं मोहरी छान तडतडली का आता आपण कढीपत्ता कट करून टाकूया. कढीपत्ता कट करून टाकल्याने काय होते ना, तो उडत नाही. आता बघा, जो कांदा आपण कापून ठेवलेला तो कांदा टोमॅटो घालून घेऊया. छान कांदा टोमॅटो परतून घेऊ. आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. बघा एवढं मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. छान परत अजून एकदा हलवून घेऊया. कांदा टोमॅटो शिजण्याकरता थोडंसं मीठ घालायचं. कांदा टोमॅटो पटकन शिजतो. थोडंसं मीठ घालून घेऊया. झाकण ठेवून थोडा वेळ कांदा टोमॅटो आपण होऊ दिलेला आहे तेलामध्ये. कांदा टोमॅटो छान नरम झालेला आहे आणि आता आपण 2 चम्मच दही घालून घेतो आहे. जेव्हा दही घालतो ना, तेव्हा गॅस खूप कमी करायचा, कारण दही फुटण्याची शक्यता असते. छान सतत हलवून घ्यायचं दही मसाल्यामध्ये. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण सुके मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये. सुक्या मसाल्यांमध्ये 2 चम्मच लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ येणार. मीठ आपण आधी पण वापरलेलं आहे, म्हणून आता थोडंच मीठ टाकणार आहे मी. बघा छान मस्त आता सगळे मसाले कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून झालं ना, की आता आपण त्याच्यामध्ये ना जी भेंडी आणि पीठ भाजून ठेवलेलं ते टाकून घेऊया. तुम्ही करतात का नाही अशी दह्यातली मसाला भेंडी? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ कुठून बघतात हे पण मला सांगा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बघा छान मस्त भेंडी आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि भेंडी आधीच आपण तेलामध्ये परतून घेतली होती, म्हणून जास्त काही इथं वेळ लागणार नाही आपल्याला. एखादी मिनिटभर थोडा वेळ फक्त आपण शिजू देऊया. झालेली आहे इथं आपली मसाला भेंडी रेसिपी. बघा मस्त छान शेवटला कोथिंबीर टाकून घेतलेला आहे. परत एकदा अजून हलवून घेऊया. खूप छान लागते अशी मसाला भेंडी. नक्की करून बघा. बघा अजिबात चिवट वगैरे काय झाले नाहीये. सुटसुटीत झालेली आहे मस्त. चला या मग मंडळी तुम्ही पण जेवण करायला. छान मस्त मसाला भेंडी, सॅलड आणि चपाती.
चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय.